हॅलो हॅलो Yes, ma'am. हा स्क्रीन दिसते का फ्युएलची? Yes. फ्युएल चॅप्टरची स्क्रीन दिसते का? काल आपण डेफिनेशन बघितलेली ती स्क्रीन दिसते का? No, No, ma'am. ma'am. No, ma'am. White distance. नाउ इज इट विजिबल? Yes, ma'am. ओके Yes, ma'am. ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात. कालची टेस्ट सोडवली का रे? Yes, ma'am. सोपी गेली का? हॅलो, सोपी होती की अवघड होती? सोपी होती. हा गुड, ठीक आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्युएल? कॅन यू टेल मी? सांगू शकाल का डेफिनेशन ऑफ फ्युएल? व्हॉट इज द डेफिनेशन? फास्ट, वी हॅव नो टाइम. रीड करा डेफिनेशन, कारण पुढे लागते म्हणून मी तुमच्याकडून रीड करून घ्यायला लागले. तो पार्ट सारखा पुढे लागतोय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्युएल? काय डेफिनेशन फ्युएलची? Fuel is a combustible substance containing carbon as a main constituent, which on proper burning gives large amount of heat, which Very can good. be economic for domestic. कोणतं केमिकल, कोणतं एलिमेंट असावं लागतं फ्युएल मध्ये? विच एलिमेंट इज Carbon. कार्बन हा मेन कॉन्स्टिट्युएंट असायला लागतो. वेदर chalk contain carbon, is it a fuel? No, it is not a fuel. Is it gives a large amount of heat energy? Whether chalk is giving large amount of heat energy? No. So that chalk is not act as a what? Fuel. chalk हा fuel म्हणून वर्क करत नाही. अजून कुठल्या फ्युएलच्या कुठल्या प्रॉपर्टीज असतात? हा, कार्बन हा मेन सबस्टन्स असायला पाहिजे, ही मेन प्रॉपर्टी झाली. अजून कुठल्या? बोला ना रे. On burning it gives large amount of आपण heat. काय करायला पाहिजे? त्याचं बर्निंग हे कसं करायला पाहिजे? प्रॉपरली करायला पाहिजे. त्याचं बर्निंग हे प्रॉपरली करायला पाहिजे. ओके, नेक्स्ट पॉइंट इज अ क्लासिफिकेशन ऑफ फ्युएल. राईट डाऊन क्लासिफिकेशन ऑफ फ्युएल. नेक्स्ट पॉइंट इज क्लासिफिकेशन ऑफ फ्युएल. पीपीटी दिसते ना क्लासिफिकेशनची? हॅलो. Yes, ma'am. अरे राजांनो, हे पहिलं लेक्चर आहे, जरा इंटरेस्टने ऐका. एकतर खूप कमी मेंबर जॉईन झालेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ फ्युएल, लक्ष द्या. Fuel can be classified into the depending upon occurrence and preparation. Occurrence and preparation म्हणजे ते कसं तयार झालं आणि स्टेट ऑफ ॲग्रिगेशन कसं एकत्रित कसं आलं, त्याच्यावरून क्लासिफिकेशन आहे. आपल्या सिलेबसला फक्त ऑकरन्स आणि प्रिपरेशन याच्यावरूनच क्लासिफिकेशन आहे. त्याचे दोन टाईप पडतात. फर्स्ट वन इज अ प्रायमरी और नॅचरल फ्युएल अँड सेकंड वन इज अ सेकंडरी और डिराइव्ड फ्युएल. First one is a primary or natural fuel. Second one is a secondary or derived fuel. Primary fuel चे तीन टाइप असतात. फर्स्ट वन इज अ सॉलिड. प्रायमरी म्हणजे काय? निसर्गाने दिलेल्यामध्ये काही चेंज न करता डायरेक्ट फ्युएल म्हणून वापरता येतं, त्याला नॅचरल फ्युएल असं म्हणायचं. प्रायमरी फ्युएलचे तीन टाइप आहेत, एक सॉलिड, एक लिक्विड, एक गॅस. सॉलिडचं एक्झाम्पल वूड, लिक्विडचं एक्झाम्पल क्रूड पेट्रोलियम म्हणजे अशुद्ध तेल, आणि गॅसेसचं एक्झाम्पल नॅचरल गॅस. ओके. त्यानंतर सेकंडरी फ्युएल मीन्स प्रायमरी फ्युएलवरती प्रोसेसिंग करून जे फ्युएल मिळतं त्याला सेकंडरी फ्युएल असं म्हणायचं. सेकंडरी प्रायमरीवरती प्रोसेसिंग करून जे फ्युएल मिळतं त्याला सेकंडरी असं म्हणायचं. सी हिअर, वूड इज कन्व्हर्टेड इनटू चारकोल. लाकडाचं रूपांतर कशामध्ये होतं? कोळशामध्ये. कोळसा हा सेकंडरी फ्युएल आहे, कारण तो निसर्गतच नव्हता, आपण त्याला बनवलेला आहे. देन लिक्विड फ्युएल, क्रूड पेट्रोलियम हे निसर्गाने दिलेली आपल्याला देणगी आहे.
त्याचं सेपरेशन केलं आणि त्याच्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन मिळालं. नॅचरल गॅस पासून आपण LPG गॅस, बायोगॅस, कोल गॅस मिळवला. आर यू गेटिंग? Yes, ma'am. खूप सिंपल आहे, याच्यामध्ये न कळण्यासारखं काहीच नाही. डायरेक्ट पॉइंट लिहून घ्या. ओके, राईट इट.
Is it over? Yes, ma'am. Ha. What is the next point? Can anyone read it? Characteristics of good fuel. Characteristics of good fuel. Okay. Number 1 is higher calorific value. What is mean by calorific value? What is mean by calorific value? तिथं नोटबुक मध्ये कुठेतरी लिहून घ्या. Heat giving capacity of fuel. Heat giving capacity of fuel. Calorific value म्हणजे एखादं फ्युएल किती हीट बाहेर टाकतं त्याला त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू असं म्हणायचं. समजा 1 किलो एवढा गॅस घेतला तुम्ही, 1 किलो एवढं डिझेल घेतलं, 1 किलो एवढं लाकूड घेतलं. ह्या तिघांमध्ये कोण जास्त हीट तयार करेल रे? कोण जास्त हीट तयार करेल? Diesel. नाही, गॅस. आपण बघा किती आपल्या सिलेंडरमध्ये मला वाटतं 14 किलो वगैरे असते. किती दिवस जातं आपल्याला? किती पण वापरला तरी 1 महिना तरी गॅस जातो की नाही? जातो की नाही? हो. Yes. हा, किती पण वापरा तुम्ही. आपली 6-7 जणांची जरी फॅमिली असेल तरी सुद्धा मग 1 महिनाभर आरामात गॅस जातो. तसं तेवढं 14 किलो लाकूड आणलं तर जाईल का रे? 14 किलो डिझेल असेल तर नाही, 14 किलो डिझेल असेल तरी सुद्धा नाही हे करणार. आपण समजा इथून मला वाटते आपल्याला पुण्याला वगैरे जाऊन येईपर्यंत आपलं 14 लिटर पेट्रोल संपेल का नाही संपणार? संपेल की नाही? हो. तसं कॅलोरिफिक व्हॅल्यू ही गॅसची जास्त असते. आपल्याला डेफिनेशन वगैरे शिकायची आहे, पण नेक्स्ट पॉईंटमध्ये येईल डेफिनेशन. कॅलोरिफिक व्हॅल्यू. मग चांगल्या फ्युएलची कॅलोरिफिक व्हॅल्यू कशी असावी? जास्त असावी. म्हणजे तो चांगला फ्युएल झाला. आपण पाला जमा केला बाहेरचा आणि त्याला जर जाळलं तर त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू खूप कमी असते. म्हणून तर तो आपण वापरत नाही ना. आर यू गेटिंग? कारण त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी असते, हीट गिव्हिंग कॅपॅसिटी कमी असते त्याची. मग गुड फ्युएलची कॅलोरिफिक व्हॅल्यू कशी असावी? जास्त. MCQज मध्ये हेच विचारलं जाणार आहे की कॅलोरिफिक व्हॅल्यू हाय असावी का लो असावी. ओके. नेक्स्ट वन इज, हे डिस्क्रिप्शन नंतर बघूयात आपण. नंतर म्हणजे हे हेडिंग अगोदर शिकूयात. हेडिंग खूप महत्त्वाचे असतात. मॉडरेट इग्निशन टेम्परेचर. नीट आहे का? इग्निशन टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरला, इग्निशन टेम्परेचर मीन्स ज्या टेम्परेचरला फ्युएल हे बर्न व्हायला स्टार्ट होतं त्या टेम्परेचरला इग्निशन टेम्परेचर असं म्हणायचं. अजून एकदा सांगते, ज्या टेम्परेचरला फ्युएल हे बर्न व्हायला चालू होतं त्या टेम्परेचरला इग्निशन टेम्परेचर म्हणायचं. सांगा बरं बघू, कोणतरी सांगा बरं. समजा लायटर घेतला आणि गॅसच्या कडेला नेला. आपण लायटर स्टार्ट केला की गॅस चालू होतो. ती त्याचं इग्निशन टेम्परेचर आहे. खूप कमी इग्निशन टेम्परेचर असतं गॅसचं. तेवढा लायटर घेऊन आपण रॉकेलच्या कडेला बसलो आणि लायटरने हे केलं, तो पेट घेईल का रे? रॉकेल पेट घेईल का? नाही घेणार. आणि तोच लायटर घेऊन आपण लाकडाच्या कडेला 2 दिवस जरी लायटरने ठिंग्या टाकत बसलो तरी सुद्धा लाकूड पेट घेणार नाही. ह्याचा अर्थ काय? गॅस हा कमी टेम्परेचरला बर्न व्हायला स्टार्ट होतो. गॅस हा कमी टेम्परेचरला बर्न व्हायला स्टार्ट होतो. तसं रॉकेलला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टेम्परेचर लागतं आणि त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर हे कोणाला लागतं? लाकडाला लागतं. आर यू गेटिंग? समजलं ना? इग्निशन टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरला फ्युएल हे बर्न व्हायला स्टार्ट होतं त्याला. आता
खूप कमी इग्निशन टेम्परेचर, आता असं आपण ऐकतो गॅस आहे ना, तो सिलेंडर मध्ये टाकतात, व्यवस्थित त्याला पॅक केलेलं असतं आणि नंतरच ते वाहनांमध्ये वगैरे ठेवतात आणि नंतर मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन करता येतं. स्टोरेज जरी करायचं असेल तरी गॅसला खूप केअरफुली स्टोरेज करावं लागतं. आपण हे पण ऐकलेलं बघा, सिलेंडर मधला गॅस लीक झाला आणि घर पेटलं, ऐकलंय की नाही आपण सगळ्यांनी? मग Yes, ma'am. कारण त्याला हँडलिंग हे डेंजरस असतं, त्याचं लो टेम्परेचरला तो पेट घेतो. केरोसिन वगैरे पण आपण ऐकलेले बघा, की बसमध्ये वगैरे घेऊन जाऊ देत नाहीत, हो की नाही? कारण त्याचा इग्निशन टेम्परेचर हे कमी असतं, त्याचं खूप कमी नसतं गॅस एवढं, पण त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असतं. लाकडाला काहीच प्रॉब्लेम नाही, कितीतरी वाहनं वगैरे त्याचे सीट वगैरे बनवलेले असतात लाकडाचा वापर करून. तर इग्निशन टेम्परेचर हे मॉडरेट असावं. खूप जास्त असलं तरी पण बर्न व्हायला खूप उशीर लागतो. समजा ओलं लाकूड असेल, त्याला बर्न व्हायला खूप उशीर लागत असतो, म्हणजे त्याचं इग्निशन टेम्परेचर हे ओल्या लाकडाचं जास्त असतं. इग्निशन टेम्परेचर जास्त असलं तरी पण बर्निंगला प्रॉब्लेम येतो. इग्निशन टेम्परेचर कमी असलं तरी पण स्फोट वगैरे होण्याची शक्यता असते. ट्रान्सपोर्टेशनला, स्टोरेजला खूप मोठे प्रॉब्लेम येतात. त्यामुळं गुड फ्युएलचं आपण कुणाच्या प्रॉपर्टी बघतोय? गुडच्या प्रॉपर्टी बघतोय. गुड फ्युएलचं इग्निशन टेम्परेचर हे कसं असावं? कसं असावं? Just नाही राजांनो, खूप Moderate. जास्त असून Moderate. आपल्याला त्याच्या कडेला जाळ निर्माण करत Moderate. बसावं लागेल. मॉडरेट असावं लागतं Moderate. परीक्षेला. एक्झाम मध्ये क्वेश्चन असणार आहे, गुड फ्युएल शुड हॅव डॅश डॅश इग्निशन टेम्परेचर. किती कसं असावं गुड फ्युएलचं इग्निशन टेम्परेचर? मॉडरेट असावं. Moderate. ओके. नंतर लो मॉइश्चर कंटेंट, आता सांगितलं ओलं लाकूड जळायला खूप प्रॉब्लेम येतो, कारण मॉइश्चर काय करतं, त्याची हीट गिव्हिंग व्हॅल्यू कमी करून ठेवत असतं. त्यामुळं कुठल्या पण फ्युएलमध्ये मॉइश्चर नको आहे. फ्युएलमध्ये मॉइश्चर नकोच आहे. मीन्स असलं तरी पण इथं लो शब्द का लिहिलेला आहे? कारण वाळलेलं लाकूड जे असतं ना, त्याच्यामध्ये 8% पाणी असतं. किती पण वाळवलेलं लाकूड असू द्या, 10 वर्षापासून वाळलेलं लाकूड असू द्या, ॲनालिसिस केलं ना, त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल निघतात. म्हणून मॉइश्चर असू द्या, ड्राय केलं तरी जात नाही, पण कसं असावं? लो असावं. आर यू गेटिंग? समजलं का? त्यानंतर लो नॉन कंबसेबल मॅटर. नॉन कंबसेबल मॅटर म्हणजे जो जळायचा शिल्लक राहिलेला आहे. उदाहरणार्थ, राख जळते का रे? जळते का राख? नाही. नाही जळत. मग राखेला नॉन कंबसेबल मॅटर नाही. असं हा, राखेला नॉन कंबसेबल मॅटर असं म्हणायचं. मग गुड फ्युएल कडे फ्युएलचं वजन भरतं एवढं मोठं आणि राख राहते एवढी मोठी शिल्लक, असं असेल तर त्याची हीट गिव्हिंग कॅपॅसिटी कमी असणार आहे. हीट गिव्हिंग कॅपॅसिटी कमी असणार आहे. लक्षात राहिलं का? म्हणून फ्युएलकडे नॉन कंबसेबल मॅटर खूप कमी असावा. उदाहरणार्थ, पेट्रोल डिझेल वगैरे जाळल्यानंतर खाली थोडीशी काजळी ब्लॅकिश कलर थोडासा राहिल्यासारखा राहतो, तेवढा राहिला तर ठीक आहे. आपला गॅस जाळल्यानंतर तर काहीच राहत नाही, पूर्ण सिलेंडर रिकामं झालेलं असतं. तसं नॉन कंबसेबल मॅटर असला तर ठीक आहे, पण किती असावा? लो असावा. नॉन कंबसेबल मॅटर म्हणजे काय असतं? ॲश. आर यू गेटिंग? नॉन कंबसेबल मॅटर म्हणजे काय असतं? ॲश. ॲश. आर यू गेटिंग? नॉन कंबसेबल मॅटर म्हणजे शिल्लक राहिलेला मटेरियल, राख वगैरे किती असावी? लो असावी. पुढे मॉडरेट व्हेलॉसिटी ऑफ कंबशन. मॉडरेट व्हेलॉसिटी ऑफ कंबशन म्हणजे काय? ऐका, कागदाला पेटवलं आणि तेवढ्याच वजनाचं लाकूड पेटवलं. लाकूड पेटवलं, कोण पटकन जळेल रे? कागद लवकर जळेल, कारण कागदाची व्हेलॉसिटी ऑफ कंबशन म्हणजे ज्वलनाचा वेग हा कागदाचा जास्त असतो. त्यानंतर कापूस पेटवला, कापूस सगळ्यात अगोदर जळून बसेल,
कारण त्याची व्हेलॉसिटी ऑफ कंबशन कशी असते? व्हेलॉसिटी ऑफ कंबशन कापसाची फार फास्ट असते. त्याच्याऐवजी Yes. लाकूड हॅलो गॅस हा, गॅसची व्हेलॉसिटी ऑफ कंबशन खूप जास्त असते, पण त्याला कंट्रोल केलेलं आहे आपण रेग्युलेटर वापरून. रेग्युलेटरचं फंक्शन काय असतं की ठराविक मिनिटाला ठराविकच अमाऊंट एवढा गॅस पास करत असतो. तो रेग्युलेटर त्याच्यासाठी तर बसवलेला असतो, तो व्हेलॉसिटी कंट्रोल करण्यासाठी कंबशनची. लाकडाची व्हेलॉसिटी ऑफ कंबशन कमी असते. नंतर डिझेलची मॉडरेट असते, पेट्रोल डिझेलची. आपल्याला कशी पाहिजे हे बघा, खूपच स्लो असेल तर व्हेलॉसिटी ऑफ कंबशन खूपच स्लो असेल तर तो हीट पण कमी देणार. म्हणजे उगीच आपल्याला तिथं कडेला थांबत बसावं लागणार. समजा आपण स्वयंपाक करत असेल, व्हेलॉसिटी ऑफ कंबशन खूप कमी असेल, म्हणजे ओलं लाकूड जळत असेल तर त्याची व्हेलॉसिटी ऑफ कंबशन कमी असते, तर उगीच तिथं थांबत बसावं लागेल आपल्याला. आणि खूप जास्त असेल तर आपल्याला यूज करता येणार नाही व्यवस्थित. म्हणून व्हेलॉसिटी ऑफ कंबशन कशी असावी? मॉडरेट असायला पाहिजे, मॉडरेट असायला हवी आहे. पुढे, प्रोडक्ट ऑफ कंबशन शुड नॉट बी हार्मफुल. इथं प्रोडक्ट ऑफ कंबशन म्हणजे काय? ज्वलन झाल्यानंतर केमिकल रिॲक्शन होऊन तयार झालेले वेगवेगळे प्रोडक्ट, त्याला प्रोडक्ट ऑफ कंबशन असं म्हणायचं. त्या प्रोडक्टचं एक्झाम्पल हे धूर आहे. धुरामध्ये कुठले कुठले गॅस असतात? कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड, असे वेगवेगळे गॅसेस असतात. तर ते आपल्या शरीराला पॉइझन असायला नको आहे. उदाहरणार्थ आपण धुरामध्ये जर उभा राहिलो जास्त वेळ तर आपले डोळे जळजळ करायला चालू होतात. तसं नाही व्हायला पाहिजे. जे प्रोडक्ट तयार होतात ते आपल्याला हार्मफुल नको आहेत. ते प्रोडक्ट ऑफ कंबशन आपल्या शरीरासाठी, वातावरणासाठी हार्मफुल नको आहेत. कारण ते प्रोडक्ट ऑफ कंबशन इफेक्ट करतात कशावरती? सराउंडिंगवरती, वातावरणाचं प्रदूषण करतात. आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो, दुसऱ्या ॲनिमलला, प्लांटला त्याचा त्रास होत असतो. म्हणून प्रोडक्ट ऑफ कंबशन कसे नको आहेत? हार्मफुल नको आहेत. आर यू गेटिंग? देन लो कॉस्ट. लो कॉस्ट म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ते वापरता आलं पाहिजे. खूपच जास्त किंमत असली असती तर आपण वापरू शकलो नसतो. म्हणून त्याची कॉस्ट ही लो असायला पाहिजे. उदाहरणार्थ गॅसची कॉस्ट जास्त आहे तर खेडेगावातले बघा, ज्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात ती लोक अजिबात गॅस वापरत नाहीत, कारण त्यांना ते परवडत नाही. फिल करून आणायचं, भरून आणायचं परवडत नाही. मग गुड फ्युएल कसा असावा की त्याची किंमत कमी असावी, म्हणजे गरीबातल्या गरीब लोकांना सुद्धा त्याचा वापर करता यावा. ओके. इझी टू ट्रान्सपोर्ट. ॲक्सिडेंट वगैरे होणं टाळण्यासाठी फ्युएलचं ट्रान्सपोर्टेशन कसं असावं? इझी असावं. गॅसचं ट्रान्सपोर्टेशन रिस्की असतं बघा, कारण एक्सप्लोजनचे चान्सेस असतात. मग गुड फ्युएल असा असावा, की त्याचे ट्रान्सफॉर्मेशन कसं असावं? इझी असावं गुड फ्युएलचं ट्रान्सफॉर्मेशन. आर यू गेटिंग? गुड फ्युएलचं ट्रान्सपोर्टेशन इझी असावं आणि इझी कंट्रोल दी कंबशन. इझी टू कंट्रोल दी कंबशन म्हणजे काय? कंबशन इझिली कंट्रोल व्हावं. उदाहरणार्थ अणुबॉम्ब जर एक्सप्लोजन झालं, अणुबॉम्बचं स्फोट झाला तर त्याचं कंबशन कंट्रोल करता येत नाही. एकदा का तो बर्न व्हायला स्टार्ट झाला तर तो एंड झाल्याशिवाय मध्ये कुठंच थांबत नाही. का ते त्याचं कंबशन इझी नाही, म्हणून तर तो आपण वापरत नाही सगळीकडे. त्याच्या विरुद्ध आपला गॅस रेग्युलेटरने कंट्रोल करता येतो. प्रत्येक शेगडीला नॉब असतात, कमी जास्त झिरो करण्याचे, वाढवण्याचे, असते की नाही? मग त्याचं नंतर जर चुलीमधलं लाकूड जास्त पेटलं तर त्याच्यावरती पाणी टाकलं की लगेच कव्हर होतं. ते पण इझी टू कंट्रोल दी कंबशन झालं. पेट्रोल डिझेलचं पण करता येतं. म्हणून गुड फ्युएलचं कंबशन कसं असावं? इझी कंट्रोल करता यावं. हे कंबशन काय करता यावं? इझिली कंट्रोल करता यावं. आर यू गेटिंग? Yes, ma'am. लक्षात आलं का सर्वांच्या? हा. देन Yes, ma'am. हा, काय करा,
हेडिंग लिहा वरचं आणि त्याच्या खालचे फक्त हेडिंग लिहून घ्या, कारण तुम्हाला काय थेरॉटिकल पेपर द्यायचे नाहीत. हा प्रत्येक पॉईंट बघून तुम्ही सांगू शकताय की नाही एक वाक्य, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला कळालं असेल. हे बाकीचं मटेरियल लिहून घेण्याची गरज नाही. हा हेडिंग पकडूनच तुम्हाला MCQs विचारले जाणार, कारण MCQs तर विचारले जाणार. हे लिहिलेल्या डिस्क्रिप्शनकडे कोण लक्ष देत नसतं. हेडिंग पकडून त्यातल्या त्यात ना हा पहिला एक महत्वाचा आहे, हा दुसरा एक महत्वाचा आहे, हा तिसरा एक महत्वाचा आहे आणि हा चौथा एक महत्वाचा. तरी पण लिहा, राईट डाऊन. एक तर हेडिंग लिहायचं, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्युएल, आणि हेडिंग लिहायचे. राईट डाऊन. झालं मॅम.
क्लोज झालं का लिहून? हॅलो. हो मॅडम. ओके, नेक्स्ट पॉइंट. हे 9 पण लिहिले ना, हेडिंग फक्त लिहिले. येस मॅम. हो. ओके. कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय रे, मला एकदा सांगा बरं. Capacity of giving. सांगा ना. व्हेरी गुड, नाईस. हीट गिव्हिंग कॅपॅसिटी. इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय? ज्या टेम्परेचरला फ्यूल बर्न होतं. व्हेरी गुड. नॉन कंबस्टेबल मॅटरचं एक्झाम्पल सांगा. Ash. प्रोडक्ट ऑफ कंबशनचं एक्झाम्पल सांगा. कार्बन. CO2. व्हेरी गुड, नाईस. व्हेरी गुड. नाईस. आर यू अंडरस्टँड दिस पॉइंट क्लिअरली? येस मॅम. त्याच्यावरती की नाही एक MCQs 101% असणारच आहे. व्यवस्थित हेडिंग वाचायचे एक्झामच्या अगोदर. ठीक आहे. इथं वाटल्यास IMP लिहा हेडिंग. आर यू गेटिंग? देन नेक्स्ट पॉइंट इज कंपॅरिझन बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस फ्युअल. आता तुम्ही वाचायचं आणि मला सांगायचा हा पॉइंट बरं का. येते का बघूया तुम्हाला. मी तर सांगणारच आहे, तुम्ही अगोदर मला सांगायचा. डिफरन्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस फ्युअल. इथं असणाऱ्यापैकी मी कोणाला पण विचारेल. हॅलो. इज इट? हा, ठीक आहे. कॉस्ट कोणाची जास्त असते? गॅसेस फ्युअलची जास्त कॅलोरिफिक व्हॅल्यू कोणाची जास्त असते? गॅसेसची असते. इग्निशन टेम्परेचर कोणाचं कमी असतं? स्टोरेज ट्रान्सपोर्ट हे कोणाचं इझी असतं? अगोदर एक पॉइंट बघू. स्टोरेजला लार्जेस्ट स्पेस कोणाला लागतो? सॉलिड फ्यूल. आणि सर्वात कमी कोणाला लागतो? गॅसेसला. ओके. ट्रान्सपोर्टेशन इझिली कोणाचं असतं? सॉलिड्स असते. म्हणजे रिस्क फ्री कोणाचं? सॉलिडचं. आणि कोणाचं पाईपलाईन मधून किंवा टँक मधून करावं लागतं? गॅसेस. लिक्विड.
आणि रिस्की कोणाचं असतं? सॉलिड गॅसेस असते. गॅसेस. इथं विदाऊट एनी रिस्क लिहिलेलं आहे, तुम्ही रिस्क फक्त शब्द वाचू नका. हा, रेट ऑफ कंबशन कोणाचा फास्ट असतो? गॅसेस कोणाचा स्लो असतो? कोणाचा स्लो असतो? ओके. खूप जर लाकूड असतील तर कंट्रोल इझिली करता येत नाही कंबशन. खूप जर लाकड असतील तर, की नाही, एकदा पेट घेतलं की घेऊन जाते कंबशन. इझी टू कंट्रोल आणि इझी टू कंट्रोल रेग्युलेटरमुळे वगैरे इझी कंट्रोल करता येतं. नंतर मोड ऑफ कंबशन. मोड ऑफ कंबशन कसं जाळता येतं आपल्याला? ह्याला काय लागतं? लास्टच्याला कॉम्प्रेसर लागतात, सिलेंडरचं रेग्युलेटर लागतं, बर्नर लागतं. अशा प्रकारचं मोड ऑफ कंबशन म्हणजे कशा प्रकारे बर्न केलं जातं, कशातून व्यवस्थित केलं जातं. नंतर लिक्विड फ्युएलचं काय लागतं? लिक्विड फ्युएलला बर्न करायला ॲटोमायझर म्हणजे गाड्यांचे. बर्नर म्हणजे ह्याचे बर्नर, स्टोव वगैरे होतं की नाही त्याचे बर्नर. आणि ॲस्पायरेटर. नंतर डू नॉट रिक्वायर्ड एनी असेंब्ली, लाकूड कुठे पण जाळता येतं आपल्याला. नंतर कंबशन प्रोडक्ट, इथं ॲश असते आणि गॅसेस असतात, राख असते, गॅस असतं. इथं लेस अमाऊंट ॲश असते, लेस अमाऊंट ऑफ नॉन कंबसेबल मॅटर, मी तुम्हाला सांगितलं काजळी वगैरे असते. आणि प्रोडक्ट कॅन बी ॲशलेस, राख नसते, काजळी फक्त थोडीफार असते. आणि स्मोकलेस, इथं काय प्रोडक्ट आर ॲशलेस अँड स्मोकलेस, इथं ॲश पण नाही, स्मोक पण नाही. ठीक आहे, कॅन यू राईट इट? उगीच काही असल्या सोप्या पॉईंटला टाइमपास करायचा, लिहून घ्या पटपट. मॅम ब्लर दिसते. एक मिनिट हा, क्लॅरिटी वाढवते रजन. इज इट दिसायला लागलं का आता? लिहा मग व्यवस्थित लिहा. Yes, ma'am. हा चॅप्टर सोपा आहे, मार्क जाऊ नयेत बघा कुणाचे सुद्धा या चॅप्टर मध्ये. मॅम स्लाइड चेंज झाली. ओके. आता दिसते का? Yes.
झालं? Yes, ma'am. सर्वांचं झालं का? No, ma'am. हॅलो हॅलो. Yes, ma'am. अरे झालं की नाही? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट. Next one is the definition. Ignition temperature. La ignition temperature. इग्निशन टेम्परेचर याची डेफिनेशन आहे. हा, इग्निशन टेम्परेचर मीन्स समजा तुमच्याकडे तुम्ही एक्सपेरिमेंट करत आहात 5 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस, 15 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस अशा टेस्ट घेताय आणि इग्निशन टेम्परेचर आयडेंटिफाय करताय. 15 डिग्री सेल्सिअसला 15 डिग्री सेल्सिअसला तो फ्यूल बर्न झाला. त्याच्या पुढे तुम्ही 20 ला पण एक्सपेरिमेंट केलाय, 25 ला पण एक्सपेरिमेंट केलाय, तर इग्निशन टेम्परेचर कोणतं? 15 डिग्री सेल्सिअस हे इग्निशन. तिथून पुढे तर बर्निंग होणारच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ज्या कमीत कमी टेम्परेचरला फ्यूल बर्न व्हायला स्टार्ट करतं त्या टेम्परेचरला इग्निशन टेम्परेचर असं म्हणायचं. बघा, सांगा बरं डेफिनेशन. मिनिमम टेम्परेचर, बोला. At which Where the start to burn. टेम्परेचर रिक्वायर्ड इथं डेफिनेशन आहे बघा. इथली वाचा एकदा तुम्ही मला सांगायचं. मिनिमम टेम्परेचर रिक्वायर्ड टू इग्नाइट म्हणजे जाळणे, इग्नाइट दी सबस्टन्स अँड कंटिन्यू इट्स बर्निंग विदाउट फर्दर ॲडिशन ऑफ हीट.
एकदा बर्निंग चालू झाल्यानंतर परत आपल्याला त्याच्यामध्ये हीट ऍड करावे लागते का? एकदा लायटरने गॅस स्टार्ट केल्यानंतर परत लायटर तिथंच घेऊन बसावा लागतो का? No. नाही. मग म्हणून लिहिलेलं आहे कंटिन्यू इट्स बर्निंग विदाउट फर्दर ऍडिशन ऑफ हीट. आपण लिहूया डेफिनेशन. मिनिमम टेम्परेचर रिक्वायर्ड टू इग्नाइट. बोला. इग्नाइट म्हणजे जाळणे, बर्न करणे. इग्नाइट सबस्टन्स and continue to the अँड बोला कंटिन्यू कंटिन्यू इट्स म्हणजे त्या फ्युएलचं कंटिन्यू इट्स बर्निंग विदाउट फर्दर बर्निंग विदाउट बोला फर्दर म्हणजे नंतर ऍडिशन ऑफ हीट फर्दर ऍडिशन ऑफ हीट Are you getting this definition? Ignition temperature, minimum temperature required to ignite the substance. हीच खरी डेफिनेशन आहे. MCQ एवढ्यावरतीच विचारला जाईल, पण आहे आपल्या याच्यामध्ये. तर आपण पुढे पण बघूयात. कंटिन्यू इट्स बर्निंग विदाउट फर्दर ऍडिशन ऑफ हीट. इट इज नोन ॲज इग्निशन टेम्परेचर. आर यू गेटिंग? अरे बोला ना. लिहा मग ही डेफिनेशन लिहा, इथली कलरफुल केलेली. वरच्यातला काही लिहायचा नाही पार्ट, एवढीच फक्त डेफिनेशन लिहायची. ओके. हॅलो. yes ma'am. लिहिलं? Yes. सर्वांनी लिहिलं का? Yes. Yes. Today we will stop here because next lecture is started. Time is over.